म्हणून आता याचा गैरफायदा होतो, म्हणून हा कायदा बंद केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा माल हा त्याच्या किमतीने विकला गेला पाहिजे. आपल्या मनात आमदार आहेत तरी त्यांना मंत्रिपदाच्या जागा असून सुद्धा ते शेतकऱ्यांसाठी काही करू शकत नाही. आपले शरद पवार सुद्धा महाराष्ट्राचे होते तरी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही. तरी या मुख मोर्चाद्वारे आम्ही मराठा एकत्र आलो आहोत. हा मुख मोर्चा नाही, मुख मोर्चा आहे आता, पण आता जर यांनी आमच्या आरती मान्य नाही केला तर आम्ही हर महादेव करू आणि पुढच्या मोर्चामध्ये हे बघतील काय होईल. एवढं बोलतो माझ्या मराठी बांधवांना कधी न्याय मिळाला नाही तर पुढचा मोर्चा आमचा शांततेचा मोर्चा असणार नाही. तर ढाल आणि तलवारी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. ही आमची सरकारला आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला चेतावणी आहे. आज हा फक्त शांततेचा मोर्चा आहे. त्यांनी कधी विचार केला नाही तर पुढची जी घटना होईल त्याला सर्वात जबाबदार केंद्र सरकार आणि राज्य सरकार असणार आहे. एवढं म्हणून मी फक्त सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. एक मराठा लाख मराठा. धन्यवाद दादा मेंढी प्रतिक्रिया दिल्याबद्दल.